नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। चला तर आज पाहूयात मंगळागौरींच्या चला करूयात जागर या सत्रामध्ये दक्ष नागरी फाउंडेशनच्या खंबीर आधारस्तंभ असलेल्या दक्ष महिला भगिनींच्या घरी महालक्ष्मी सजले आहेत। त्यांचे दर्शन घेण्यासाठी व महिला भगिनीबरोबर हितगुज करण्यासाठी दक्ष टाइम्स 24 लाईव्हची टीम पोहोचली त्यांच्या घरोघरी। पहा काय म्हणाल्या भगिनी। चला तर आज जाऊयात सौ सीमा डोंबे, सौ शीतल तपासे, सौ संजीवनी डाळिंबकर व सौ शुभांगी डाळिंबकर यांचे घरी। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण डोंबे परिवार आहे त्यांच्याकडे आलो आहोत। त्यांच्याकडे महालक्ष्मी गौरी गणपती या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांचा हा जो इतिहास आहे महालक्ष्मीचा काय आहे। ताई, काय सांगाल, तुमचा घरी जी महालक्ष्मी येतात साधारणतः किती वर्षापासून येतात? ते आमच्या पहिल्यापासूनच येतात। जसं माझ्या लग्नाच्या अगोदरपासून ते लहान होते तेव्हापासूनच गौरी गणपतीचा उत्सव आमच्याकडे साजरा केला जातो। गौरी गणपतीचा काहीतरी इतिहास तुमच्या कानापर्यंत तुमच्या सासूंकडनं, सासऱ्यांकडनं, नंदेकडनं काही आला असं काही? हां, गौरी म्हणजे हे मुकुट आम्हाला पूर्वजांकडनंच आलेले आहेत। पितळी मुकुट आहेत आमचे आणि जे शाडूचे मुकुट आहेत ते नाही आहेत। पहिल्यापासून पूर्वीपासून पितळी मुकुट आमच्याकडं आहेत। तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? आता माझ्या अगोदर तर ताईंचं लग्न झालं होतं, त्यांच्यामुळे त्या जसा वारसा चालवतात आमच्या पूर्वजांचा, त्याचप्रमाणे मी प्रयत्न करते त्यांच्याबरोबर आमच्या पूर्वजांचा जो वारसा आहे तो चालवण्याचा। आणि माझ्या सासूबाईंकडनं त्यांच्या घरातनं ह्या जे पितळी मुखवटे आमचे जे आम्ही स्वतः म्हणजे माझा पुतणे आणि माझे दीर जे स्वतः ते रंगवतात, त्यांचे डोळे वगैरे, ते त्यांचं टेकली वगैरे सगळं, कानातलं वगैरे सगळं घरीच आम्ही त्याला रंगवतो। आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या गौरी गणपती खूप छान प्रकारे साजरे करतो। तुम्ही तुमच्या या गौरी गणपतींकडं, महालक्ष्मींकडं यावर्षी काय मागणं मागितलं? घरामध्ये किंवा समाजामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभावी, महिलांना पुढे जाण्याचा अजून प्रोत्साहन सगळ्या समाजाने द्यायला पाहिजे। आजकालच्या जगामध्ये आजूबाजूला किंवा समाजात जे भांडणं होतात ते महिलांमुळेच होतात, एकमेकांच्यामुळे होतात। ती भांडणं एकमेकांना समजून घेतलं, महिलांना समजून घेतलं तर होणार नाहीत, किंवा मग समाजात सौख्य नांदेल। महिलांना समजून घेतलं पाहिजे। तुम्ही महालक्ष्मीकडे काय मागितलं? महालक्ष्मीकडे असे मागितलं की आजकाल जे महिलांवरती आता बरेच ठिकाणी लहान मुलींवरती पण जे अत्याचार होतो तो होऊ नये, यासाठी आपण आपल्या मुलींना, आपल्या भगिनींना, घरातल्या लोकांना, घरातल्या आजूबाजूच्या महिलांना कणखर बनवण्याचं, मनाने आणि शरीराने सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करू नक्कीच। महालक्ष्मींकडं महिलांवर जो अत्याचार मुलींवर होतो ते होऊ नये, त्याच्यासाठी मी महालक्ष्मीकडे एवढं मागणं मागितलं की डोंबे परिवारांच्या येथे गौरी महालक्ष्मी आलेली आहे आणि स्वतःच्या घराबरोबरच या समाजावर होणारे अत्याचार, विघातक गोष्टी त्या सुद्धा टळाव्यात अशी मागणं त्यांनी देवीकडे मागितलेलं आहे। पण तपासे यांच्या घरी गौरी महालक्ष्मी आलेले आहेत। त्यांच्या घरी आपण आलो आहोत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या महालक्ष्मीचा इतिहास काय आहे। या ठिकाणी आजी आहेत, आजीकडे आपण समजून घेऊयात। आजी, काय सांगाल, आपल्या महालक्ष्मीचा इतिहास काय आहे? परंपरा सोन्या रुपयाच्या पावलाने घरी आलेल्या आहेत त्या लक्ष्म्या। आपल्या घरी महालक्ष्मी आलेल्या आहेत, तर यावर्षी तुम्ही महालक्ष्मीकडे काय मागितलंय? काय नाही, त्यांचा आशीर्वाद आमच्यावर भरभरून असावा एवढी इच्छा आहे। सगळं काही दिलंय त्यांनी, काय नाही, भरभरून असंच त्यांनी आमच्यावर त्यांची कृपा ठेवावी। आमची घराची इच्छा, जरा जागेची अडचण आहे ती पूर्ण करावी, एवढंच त्यांच्याकडे मागणं आहे। डोंगर
ताई, काय सांगाल, आपल्या घरी ह्या गौरी महालक्ष्मी येतात, तर यांचा नेमका आपल्या घराचा इतिहास काय आहे? माझ्या सासरी सुरुवातीपासून महालक्ष्मी आहेत. सुरुवातीला मुखवट्या असत, पण माझे लग्न झाल्याच्या नंतर आईवडिलांनी मुखवटे हात सगळे दिल्याच्या नंतर आम्ही हात बसवायला सुरुवात केली. ताई, तुम्ही काय सांगाल की आता यावर्षी या महालक्ष्मींकडं, गणपतीकडं तुम्ही काय मागितलं? सर्वप्रथम सगळ्यात एकदम आनंदाची गोष्ट म्हणजे दरवर्षी महालक्ष्मी आमच्या घरी येतात आणि हे आपल्या शेतकऱ्यांसाठी वगैरे पाऊस वगैरे भरपूर असावा, घरात आमच्या सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य सगळं नांदू, एवढं सगळं मागितलेलं आहे. आणि मुलांसाठी तर आयुष्य भरपूर, त्यांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं, सगळं व्यवस्थित व्हावं, एवढंच मागणे. डाळिंबकर परिवार यांनी महालक्ष्मीकडं आपल्या घराबरोबर समाजासाठी, शेतीसाठी पाऊस व्हावं, शेतकऱ्यांची औद्योगिक आर्थिक एका अर्थानं उन्नती व्हावी अशी मागणं त्यांनी मागितलेलं आहे.